छत्रपती संभाजीनगरमध्ये इमारत आहे की रहिवाशांसाठी मृत्यूचा सापळा आहे असा प्रश्न पडलेला आहे। अवघ्या 5 वर्षांमध्ये इमारतीचे खांब कोसळलेले आहेत, त्यामुळे 16 फ्लॅट असलेल्या इमारतीला जॅक लावण्याची वेळ आलेली आहे। इमारतीमधील 70 रहिवाशांवरती मंदिरात रात्र काढण्याची वेळ आली आहे। पैठण तालुक्यातील फारोळा गावात ही इमारत असून 2019 साली 4 मजली इमारत उभारण्यात आली, पण अवघ्या 5 वर्षात इमारतीच्या मुख्य कॉलमलाच तडे गेलेत। फसवणूक झालेल्या नागरिकांना बिल्डर जुमानत नाहीये, तसंच त्यामध्ये स्थानिक पोलीस देखील गुन्हा दाखल करून घ्यायला तयार नाहीयेत। त्यामुळे रहिवासी सध्या न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत। कुणी कर्ज काढलं, कुणी दागिने गहाण ठेवले आणि स्वप्नातलं एक सुंदर घर घेतलं। मात्र हे स्वप्नातलं घर आता राहण्यासाठी योग्य नाहीये, त्यामुळे नागरिकांना अक्षरशः गावाच्या विशीवरच्या मंदिरात राहण्याची वेळ आली। नेमकं काय आहे हे सगळं प्रकरण जाणून घेऊया। छत्रपती संभाजीनगर मधील पैठण तालुक्यातील फारोळा गावात एक सोसायटी बनवली, एका बिल्डरने ही सोसायटी बनवली। मात्र 4च वर्षात या बिल्डिंगचे कॉलम अक्षरशः खिळखिळे झाले आणि बिल्डिंग कधीही पडू शकते। माझ्यासोबत हे सगळे लोक आहेत ज्यांनी या ठिकाणी फ्लॅट घेतले होते। ताई, मला सांगा, काय सगळी आता परिस्थिती आहे? तुम्ही या मंदिरात राहण्याची वेळ आली, स्वप्नातलं एक चांगलं घर असेल असं सगळं तुम्हाला वाटलं असेल, पण आता 4च वर्षात घर बाहेर तुम्हाला राहण्याची वेळ आहे। हे बघा सर, मी एकतर बायपासचं पेशंट आहे आणि माझे मिस्टर ड्रायव्हर माणूस। आता हे बघा सर, त्यांनी माझ्यासाठी करावं की काय करावं हे आम्हाला काही सुचना। 7 दिवसापासून असं थप्स बसलेलो होतो आम्ही। आता लेडीज कितीपर्यंत हे करणार? आणि मला एक म्हणायचंय की बाबा, तुम्ही आज सहसंनीच रोजच्या रोज वेगळं वेगळं द्यायलेत आम्हाला, मग त्या आश्वासनाखाली आम्ही किती दिवस जगायचं? आणि आमची काहीतरी पटकन जी मागणी काही असेल त्यांनी पटकन आमची मान्य करावी सर। याच्यावर आपण काय बोलू शकतो सर त्यांना? आणि आता आमची परिस्थिती नाही येत ना, आम्ही काय बोलू शकतो काय नाही त्यांनी आम्हाला जाणून घेतलेले। लहान लहान लेकर पण आहेत। आता हे लेकर बाळा घेऊन आम्ही 7व्या दिवसात तेव्हापासून बसलेले सर, आजारी पडलेत लेकर आमची, आणि आम्हाला वरती जाण्याला पण बंद झाली, सगळ्या गोष्टी बंद झाल्या। शेजारी पाजारी किती दिवस खाऊ घालतील आम्हाला सर? आम्ही याच्यापासून असं काय कृत्याच्या व्यतिरिक्त करू शकतो हे याच्या व्यतिरिक्त आम्ही काही बोलू शकत नाही सर। मी पेशंट असल्यामुळे मी जास्त बोलूही शकत नाही। आता त्यांनी माझ्यासाठी, मी त्यांच्या पुढे माझे सगळे सल्ले मांडून ठेवले, त्यांना सांगितलं समजून, सगळं आश्वासन देतात आम्हाला, पण काहीच करत नाहीत ना 7 दिवसापासून सर। रात्रापासून म्हणजे काय सर, लेकरांकडे बरोबर रात्र काढावं लागते। आम्ही 8 दिवस झाले एवढे परेशानीच आहे। बिल्डर नुसतं आम्हाला दररोज चॉकलेट देतो, आज येतो, उद्या येतो, उद्या येतो, आज येतो। काही म्हणायचं गेलं, पोलिसांना सांगितलं, येतात, बसतात, बोलतात, 2 शब्द देतात आणि वापस चालले जातात। किती त्रास सहन करायचा सर? 2 लेकरं आहेत। 8 दिवस झाले साहेब, मी घरी आहे। प्रत्येक ठिकाणी संभाजीनगरला चक्कर मारतो, पोलीस स्टेशनला चक्कर मारतो, बिल्डरकडे जाऊन बसतो, त्याला म्हणतो ये बाबा काहीतरी कर, काहीतरी उपाय। त्याला आम्ही एवढं झालं, तू जो आहे मागचं झालं गेलं सोडून दे, तू आम्हाला मोकळं करणार, बिल्डिंग राहायच्या परिस्थितीत नाहीये। आणि तो काय म्हणतो, तुम्हाला शिफ्ट करतो। कुठे शिफ्ट करणार आहे सर? ज्या ठिकाणी तो शिफ्टचं बोलतोय तिथं ना ग्रिल आहे, ना खिडकी आहे, ना लाईटची व्यवस्था आहे। आणि तो म्हणतो मी युद्ध पातळीवर कामाला लोकांना लावले। युद्ध पातळीवर 3 लोक लावून युद्ध पातळीवर काम करणार आहेत। हे लोक सगळे जवळपास 20-22 लोक माझ्या भरोश्यावर आहेत। आम्ही सगळे एकमेकाला धरून एकमेकाला सहारा आहे। सकाळी जायचं, हॉटेलवरून चहा आणायची, कोणी जाऊन चहा आणतो, कोणी जाऊन चिवडा आणतो, कोणाला देऊ वाटलं एखादे कोणी पोळी आणून देतो, कोणी भाजी आणून देतो। काल रात्री आम्ही 3 वाजता समोर दुकान होतं त्यांना उघडायला लावून आणि चिवडा खाल्ला। काल बिल्डर माहिती तुमची जेवणाची व्यवस्था करतो, अजूनही त्यांनी विचारलं नाही। ह्या परिस्थितीमध्ये सुद्धा एक गोष्ट आहे, तर आम्ही सांगतो साहेब तुम्ही करा। रेराला कंप्लेंट करायचा विचार करतोय, त्याचं रेराचं रजिस्ट्रेशन 3ऱ्या महिन्यातच संपलेलं 2025ला। तो काही सुखसुविधेचा जो एक फॉर्मॅट असतो त्यांचा भरायचा, त्याच्यामध्ये त्यांनी 100% कंप्लिशन दाखवलेलं आहे। आम्ही म्हणतो 100% नाहीये, जे केलं तेवढं टाकायला पाहिजे ना। नुसते लोक येऊन आश्वासन देऊन चालले साहेब, काय करायचं काय नाही कळत नाही। आता म्हणजे खरं सांगतो, आमची घरची बोलले तेच आता शेवटचा पर्याय, अशी नाही काहीच नाही। या सगळे डोळ्यातील अश्रू जे आहे तर ते सगळं सांगून जातात। ही सगळी सर्वसामान्य लोक आहेत, जी कोणी रिक्षा चालवतो, कोणी दुकान चालवतो, हतबल झाले या सगळ्या प्रशासनासमोर। आणि आज काही मुलाखत देऊ आपण, उद्या आपलं काही प्रयत्न करायचं काम आहे। किती वेळ करायचे प्रयत्न?
नाही निवडून एवढे येणार आहेत का आपल्याला? सगळ्यांची हिंमत हरलेली आहे. आम्ही बोलून बोलून थकलो खूप. आता त्यांना सगळं सांगून थकलो. आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीये. बोलायची सुद्धा हे नाही आम्हाला. नक्कीच हे सगळे सर्वसामान्य लोक आहेत. पोलिसांकडे गेले, बिल्डरकडे गेले, आज महसूल मंत्र्यांची भेट घेतली, कोणीही मदतीला येत नाहीये. किमान आता या बातमीनंतरही तरी हे सरकार जे आहे तर या लोकांसाठी कुठेतरी पुढाकार घेईल हे पाहणं महत्वाचं असणार आहे. आणि जे बिल्डर आहेत त्याच्याकडून ह्या सगळ्या लोकांची जी मागणी आहे त्याकडे तरी लक्ष दिलं जाईल का हे पाहणं महत्वाचं असणार आहे. मात्र त्या डोळ्यातील अश्रू यांचं दुःख सगळं सांगून जातं. मोहसिन शेख, NDTV, छत्रपती संभाजी.